श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना, तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा। आज 1.5 दिवसाच्या गणपतीचे विसर्जन आहेत, तर माझ्या माहेरीही 1.5 दिवसाचा गणपती आहे, त्यासाठी मी माहेरी चालली आहे। आणि आता आम्ही थांबलो आहोत CNG भरायला। मिस्टर बाहेर आहेत CNG भरण्यासाठी। आज ॲक्च्युली निघायला आम्हाला बराच उशीर झालेला आहे, जायचं होतं फार लवकर पण वेळ झाला आहे त्यातल्या त्यात। तर आता बघू कधीपर्यंत पोचतोय, काय ट्रॅफिक किती असेल काय माहीत नाही आहे। सध्या तरी आहोत पेट्रोल पंपवरती, तर किती वेळ लागतोय काय ते बघूया। ट्रॅफिकमध्ये गाडीत बसून बसून खूप कंटाळा आला होता, त्यामुळे हे असं ट्रॅफिक सुटल्यावरती आम्ही गाणी लावली। आणि असं माझ्यापेक्षा जास्त आनंद तर ह्यांनाच होतोय माहेरी जाण्याचा, काय काय ते समजत नाही, बघा तुम्हीच। तर माहेरी आली आहे आणि आमच्या सोसायटीत गणपती बसतो 1.5 दिवसाचा। यंदाची मूर्ती जी आहे ती माझ्या पप्पांनी आणि आईंनी दिली होती, तर त्यामुळे त्यांनी आम्हाला आमंत्रण केलं होतं की यावून पाया पडण्यासाठी, त्यासाठी आम्ही आलो। थोडाच वेळ थांबलो पण खूप मस्त वाटलं, छान अगदी प्रसन्न। त्यात आमचा समर्थ पण होता, त्याची तर वेगळीच मस्ती चालू होती। समर्थला काय आमच्या मामा भेटला की समर्थ खुश, काय त्या दोघांचं चालू होतं त्यांचं त्यांनाच माहिती, बघा तुम्ही। सोसायटीत जसं गणपती असतो तेव्हा सत्यनारायणाची पूजा पण घातली जाते। आणि आम्ही जेव्हापासून इथे राहायला आलेलो तेव्हापासून इथे फार म्हणजे फार मजा यायची। मी आजही ते दिवस खूप मिस करते खरं तर। म्हणतात ना की माहेरी गेली की एक मजाच वेगळी असते, तर तो अनुभव मी बऱ्याच वर्षांनी घेतला आहे। आणि समर्थाचा आमच्या इतकी मस्ती चालू होती की तो नुसतं इथे तिथे बघायचंच काम करत होता। म्हणतात ना माहेरून निघालं की मुली रुसतात, पण आमच्याकडे उलटंच होतं, आमचे साहेब जरा रुसले होते। बघा आता चेहरा फुलवून बसलेले आहेत, काय बोलतच नाही बोलली तरी पण। ही कुसकी हसणे आमच्याकडचे, आम्हाला स्माईल करा म्हटलं की आम्ही तर आता आम्ही आईकडचा गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे। आता आम्ही जातो जरा नंडेकडे आमच्या, तिच्या इथे। तर तुम्हाला गेल्या वेळेला बघितलंच तुम्ही की आम्ही किती मजा मस्ती करतो, काय किती करतो। आणि आता काय सरप्राईज असेल हो? आता सरप्राईज भाऊजीनं मला भावायचे। कसं? तर त्यांच्या नवीन लुक मध्ये जरा डान्स जरा शिकायचं। तुम्ही त्यांच्याकडनं शिकणार की ते तुम्हाला शिकवणार आहे? नाही, मी त्यांच्याकडनं शिकणार। तुम्ही शिकवणार म्हणजे यावेळेला तुम्ही फेल असणार आहात। हा, ते मुंबईचे आहेत ना, म्हणजे यावेळेला आमच्या इथे कॉम्पिटिशन असणार आहे एक डान्सचं, अलिबाग वर्सेस मुलुंड। तर बघूया त्या कॉम्पिटिशन मध्ये कोण जिंकणार आहे ते। मजा तर भरपूरच येणार आहे, कारण आम्ही एक त्यांचा व्हिडिओ बघितलाय ज्यात ते खोलून नाचलेले, म्हणजे एक ते अशी आपली लाईफ एन्जॉय करतात ना की खूपच। तर आता ताईकडे जातोय, तिच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती आहे, त्याचं विसर्जन आहे, त्यासाठी तिने आम्हाला बोलवलं आहे। आम्ही तिच्याकडे जातोय। आईकडचं गणपती तर बघून झालेलं आहे, पण खूप घाई गडबडीत तिथे मला व्लॉग वगैरे काही घेता नाही आला, कारण की आम्हाला ऑलरेडी लेट झाला होता। त्यामुळे तिथून गेलो, फक्त दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच निघालोय। तर बघू आता इथे काय काय मजा मस्ती करतोय आम्ही। आता उशीर तर झालेलाच आहे, बघू।
तर हा शीतलताईकडचा आमच्या गणपती आहे. तिने पण 1.5 दिवसाचाच गणपती बसवला आहे, पहिल्यांदाच बसवला आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. मूर्ती फार सुंदर होती. हे दोघं जण आहेत ना, त्यांच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या वेळेच्या गोष्टी करून करून हसत होती. आम्हाला काय माहीत नव्हतं, पण तरी आम्ही घेत होतो एन्जॉय. सासूच्या पुढे बोलला कल्पना तू शिकलीस कुठे? कुठे शिकली? ती कुठल्या दाखवायला बोलत कितीला लिहायला? चला सावकाश मोरया या असून दे काय नाही. ते हळद कुंकूच आहे, इथं दरवाजावर काय करायचंय? काही नाही. या शीतल अक्षयला त्या ताटात असतील तर त्याच घे असतील त्याच घे हातातले, काय नाही होत. तर आम्ही आता ताईंच्या गणपतीचं विसर्जन करायला निघालो आहे. त्यांच्या इथे असं छोटं हे तलावासारखं बांधलेलं आहे आणि तिथेच गणपती. हा आमचा जग्गी त्याच्याच धुंदीत असतो, कधी पण बघावा तेव्हा. आपण काय बोललो की हा वेगळंच काहीतरी चालू असतं. हे बघा, हे असं छान तलाव बनवलेलं आहे छोटंसं आणि त्याच्यात गणपती विसर्जन अगदी सुंदररित्या केलं होतं. खूप छान. बाप्पा निघाल्यावरती एक वेगळंच वातावरण निर्माण होतं खरं तर. कधी येतो बाप्पा आणि कधी जातो हे समजतही नाही गणपती आपल्याला. बाप्पा मंगल मूर्ती. हे सरांना बोलू. बाबा हे ॲक्च्युली आमच्यासाठी असलेलं सरप्राईज आहे. आम्हाला माहितीही नव्हतं की त्यांचा बर्थडे आहे आणि आम्ही रिटर्न जाऊन जेव्हा परत आलो तेव्हा आम्हाला समजलं की त्यांचा वाढदिवस आहे. ए नको असू द्या बाबा, तुम्ही जेव्हा अरे ते केक वर पडतंय ना सगळं, पण कॅन्डलचं वॅक्स. अरे पडतंय. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जीजू, हॅपी बर्थडे टू यू. हिचं काय आपलं वेगळं 55 करत होती आणि त्याच्यात ती आनंद पण घेत होती. आया त्या दोघांची मस्ती. हा बघ एवढी भांडलीस तरी पण ती पण म्हणलं तरी पण असं प्रेम असावं. हे बघ तिला खाली त्याचा यांचं इतका माहिती आहे. उत्साह होता की खाली त्यांच्या सोसायटीचा गणपती विसर्जन शौर्य होता. आणि शौर्य क्या आहे पहिलं मलाही काढली रे. अरे इकडे बघा ना. थोडा खा ना, थोडा खा. आता तो म्हणतोय याला बँक पण आज बर्थडेला. ही या दोघांचं पार्टनरशिप चालू होतं. आपण ह्यांना वेगळंच सरप्राईज करायचं होतं, पण ते काय झालं नाही. कारण की त्याच्यात एक होता पेशंट, एक ती नाचणारी. इतका उत्साह की नुसती हलकी नाचतेच आहे. काय अगदी व्यवस्थित. ब्लूबेरी का तो ॲलर्जी नाही ना? नाही हा शीतलताईच्या घरातला सगळ्यात गरीब व्यक्ती. बघ खा, बसून खा बाळा. बाळा खा अजून थोडा, बाळा थोडा खा. फायनली काय करतात मला नाचायचंच होतं. हे होतं आमच्यासाठी सरप्राईज. माझं मिस्टर काय नाचलं नाही, बरं नसल्यामुळे जिजून इथं एन्जॉय पुरंच केलं. मला मी कधीतरी नक्की त्यांचा व्हिडिओ दाखवेन. बघितलाच असेल आज दिवसभरात आम्ही माहेरचा गणपती, परत शीतलताईच्या घरचा गणपती वगैरे सगळे केलेले आहेत आणि आता उशीर झालेला आहे. आम्ही ऑलरेडी गेलो होतो अर्ध्या रस्त्यापर्यंत, पण ट्रॅफिक असल्यामुळे रिटर्न फिरलो कारण मिस्टरांनाही खूप झोप येत होती. त्याच्यामुळे आम्ही काही प्रवास परत केला नाही, ताईकडेच तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझा ब्लॉग आवडला असेल
तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही नक्की करा. टिल देन बाय बाय.